सर हे क्षेत्र 35 गुंठे ड्रॅगनचं 500 फुले सर आणि रोप 2000 रुपये 4 रोप. ओके. कोणती व्हरायटी लावली? ही सी व्हरायटी सर. सुरुवातीला आपण खत कमी वापरलं आणि केमिकलचा मारा होता त्याच्यामध्ये. अच्छा, शेणखत कमी वापरले आणि केमिकल जास्त रासायनिक जास्त वापरले. तुमच्याकडे त्यामुळे- सवय लागली हो, तुमच्याकडे. ती सवय. मला वाटलं हेच अन्न आहे त्याचं. बरोबर. हा. आणि त्यामुळे ते मुळीला पण खूप त्रास झाला सर. कारण ते केमिकल मध्ये सर वागच असते. मग तुम्ही म्हणायचं खाय जरा थोडंसं जरा. दिवस तर वाढत चालेल सर, पण बागेची वाढच होत नव्हती अजिबात. बर बर. मग आम्ही येवलेच्या सरला त्यांना भेटायला गेलो होतो. अच्छा, बर त्यांनी पण शेवगा लावलेला होता, मी पण शेवगा लावलेला होता. बर बर ते म्हणे आज शेवगा काढून टाका आणि एसिडी मध्ये वापरा म्हणे तुम्ही, बर बर तुमचा बाग बघा म्हणे कसा वाढतो. बर बर. आणि तेच झालं सर. तोपर्यंत किती दिवस झाले होते? लागवड करून 1-1.25 वर्ष झाले सर. बर. 1 वर्ष तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवत होती सगळी? मग 100% वैदिक वापरता का मिक्स करता? 100% सर. आता म्हणजे मी अजिबात नाही सर. काल आपले धीरज सर आले होते सर, बर. त्यांनी ती फळ पाहिले सर 900 ग्रॅमच्या वरती होतं सर. सीचं? सीचं व्हरायटी सी सर. हा. आणि फळ देताना जम्बो साईज राहिले. नाशिकला ज्यावेळेस मी फळ विकायला गेलो ना सर, हा. फळांचे दोन थर मध्ये 16 किलो माल होता कॅरेट. कारण तिसरा थर जर दिला सर मी हा. तर फळ कॅरेटच्या वरती येत होतं सर. म्हणजे आता पण किती रेव्हेन्यू झाला या वर्षीचा? काय बात करता? लय हळूच बोलाय. आणि समजा एसटी वैदिक नसतं तुम्ही केलं या वर्षी तर कुठं जरी गेलं सर नाशिकला आणि इतर लोकलला हा. तरी 5 आणि 10 रुपये माल शिल्लक जातो सर. कारण क्वालिटी मध्ये एकदम जातो एक्स्ट्रा जातो. एक्स्ट्रा जातो. सरासरी तुम्हाला किती बाजार भेटले आता? त्यांचे भाऊही बोलायचे हा. काय साबर लावली बुवा म्हणजे आणि काय कसं बोलायचं ते. मग त्यांचं जे ध्येय होतं त्यांचं ध्येय त्यांना कोणला वाह, क्या बात आहे. येस. आता तुम्हाला काय करायचं या वर्षी लक्षात घ्या. तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल ना तर तुम्ही काय करा, सेंद्रियमध्ये आपण हे पोल्ट्रीचं खत टाकावं का? पहिली जमीन कशी होती? गोटे सर एकदम. तर मग त्याच्यावर तुम्ही काय भरावा टाकला? मातीचं कुठून आणली माती? धरणातून आली. धरणातून. खालच्या प्लॉटला नाही टाकलं सर आपण, हा. जी आहे तशीच ठेवली. हा. हिला टाकले आपण 250 मग काय बदल तुम्हाला वाटला त्याच्यामध्ये? काय त्रास झाला? इथे भराव नाही केला आणि इकडे भराव केलाय, बरोबर आहे ना? तर मग फरक काय दिसतो ते? नमस्कार. नमस्कार. आज आपण कुठे आहोत इथे आता? रोहिणी गाव, रोहिणी तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. जळगाव. ओके. जळगावकरांनी आता म्हणजे विशेष करून चाळीसगावकरांनी ठरवलंय का ड्रॅगनला सोडायचं नाही आता? हा, नाही का? ड्रॅगनच्या बरोबरीनं बघायचं आपलं यश आजमावून, नशीब आजमावून. बर. आणि मग तुम्ही सर्व ह्या परिसरातलेच का? सर्व. तुमची आधी ओळख करून द्या सगळ्यांना, तुमच्या परिवाराची पण ओळख करून द्या. हा. हो. नमस्कार, मी विलास कडुबा दराडे, राहणार रोहिणी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. ते माझे मोठे बंधू. नमस्कार. तुम्ही एकटे झाले का? हो. बर. माझे मिसेस. तुमचं नाव? सुनीता विलास दराडे. अच्छा. हे माझे लहाने बंधू. नाव सांगा मोठ्याने. शिवाजी कडुबा दराडे. अच्छा. रेखा शिवाजी दराडे. परिवार तुमचा इथे आहे आणि बाकी सगळे मित्रमंडळी परिसरातले शेतकरी. हो. पहिलं मला एक सांगा, तुमचं क्षेत्र किती आहे? सर हे क्षेत्र 35 गुंठे ड्रॅगनचं. 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 आणि सगळी शेती किती आहे? इथं 1.5 एकर सर आहे. खाली तुमची? हो. तुमची सगळी शेती कधी फॅमिलीची? माझी 24 एकर. आता वाटण्या झाल्या. वाटणे झाले भविष्य. तुमची पण विटणी वेगळी आहे का? हो. बरं, सगळे एकत्र गोळा झाले इथं. हे अशीच आहे ना? हे अशीच आहेत. म्हणजे हे फक्त खायला प्यायला वेगळे आहे पण मनानी एकत्र आहे सर. वा वा, टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. जेवळ आहे सर. क्या बात आहे. तुमच्या आई वडिलांना नमस्कार. नक्कीच. त्यांची बी इच्छा होती सर, त्यांचे वडील आहे ना, हा. तुम्ही त्यांच्या शेतात यावं. मागच्या वर्षी वारले ते आम्हाला वाटत होतं बुवा त्यांना घेऊन त्यांची पण इच्छा होती. तुमचं स्वागत करू असं. त्यांना आनंद झाला असला. 10 जूनला ते आपण म्हणतो ना आनंदात विलीन झाले, म्हणजे ते कुठे गेलेले नाही, ते सगळीकडे. या जगात कोणाची इच्छा अपूर्ण राहत नाही. कळलं का? म्हणून तुम्हाला मी काय म्हटलो की पहिली गोष्ट जी आहे की त्यांनी सगळा फॅमिली एकत्र बांधून ठेवली आणि सगळे एक जीवन राहिले, संस्कार तुमच्याकडे दिले. ह्या मावल्या या बाहेरून आल्या, त्यांनी बी तो एक जीव धरला. त्यांचे पण आभार मानले पाहिजे ना, नाही तर फोडाफोडीचा कार्यक्रम तिकडूनच होतो. खरं आहे की नाही? खरं आहे. आणि किती आनंदी दोघी पण. बघा ना तुम्ही, हे बघा तुमचा किती पैसे आहे ना तो नंतरचा भाग आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे ना, ही खरी कमाई आहे. तिथूनच तुमच्या यशाची सुरुवात होती. काय वाटतं? मग तुम्ही इथं ड्रॅगन लावलं, बरोबर आहे? मग आता तुम्ही किती क्षेत्र लावलंय आता? हे 35 गुंठे सर ड्रॅगनचं. सगळं 35 गुंठे. किती पोल लावलेले सगळे? हे 500 फुले सर. आणि रोपं? 2000 रुपये. 4 रोप. ओके. बरं, तुम्ही काय उद्देशाने लावले, कशी सुरुवात झाली, थोडं सांगा ना कहाणी आम्हाला. सर सुरुवातीला ज्यावेळेस मी YouTube मध्ये पाहिलं ना, हां.
तर त्यावेळेस ड्रॅगनच्या किमती म्हणजे चांगल्या दराने विकले जात होतं सर. तुम्हाला वाटलं लावा. लावू आपण पैसे होईल आपले ड्रॅगन मध्ये, कारण ते आयुर्वेदिक असल्यामुळं बर लागवड केली आपण त्याची. बर. पण सुरुवात केमिकलमुळे झाली कोणत्या वर्षी झाली तुम्ही सुरुवात केली? 2022 मध्ये सर. मी 22 लावले. हो. अच्छा, कोणती व्हरायटी लावली? ही सी व्हरायटी सर, बर. हैदराबादहून हा, आणलेली हा. आपण. चिकून आणलं रोप? हो, 70 रुपये कलमी. बर बर बर. हा. आणि लागवड केली सर. सुरुवातीला आपण खत कमी वापरलं आणि केमिकलचा मारा होता त्याच्यामध्ये. अच्छा, शेणखत कमी वापरले आणि केमिकल जास्त रासायनिक वापरले. जास्त वापरले. तुमच्याकडे त्यामुळे- सवय लागली तुमच्याकडे. हो, हो, ती सवय. तुम्हाला वाटलं हेच अन्न आहे त्याचं. बरोबर. हा. आणि त्यामुळे ते मुळीला पण खूप त्रास झाला सर, कारण ते केमिकल म्हणजे सर वाघच असते. हा, मग तुम्ही म्हणायचं ना, खाय जरा थोडस जरा. हा? नव्हतं त्याला औषधी आपण प्यायला गेलो किती पिणार आहे ना, येण जास्त टाकलं. तोपर्यंत कार्यक्रम जास्त टाकलं. दिवस तर वाढत चालले सर, पण बागेची वाढच होत नव्हती अजिबात. बर बर. मग आम्ही येवलेच्या सरला त्यांना भेटायला गेलो होतो अच्छा, बर. सागेमध्ये. ही कधी गोष्ट झाली ही? ती 23च्या सुरुवातीला. बर बर. हा. मग त्यांनी पण शेवगा लावलेला होता, मी पण शेवगा लावलेला होता. बर बर. मग ते म्हणे शेवगा काढून टाका आणि एसिडी वैदिक वापरा म्हणे तुम्ही, बर बर. तुमचा बाग बघा म्हणे कसा वाढतो. बर बर. आणि तेच झालं सर. मी डोस द्यायला सुरुवात केली सर, हा आणि बागेने जी वाढ सुरुवात केली हा. ते डायरेक्ट असे 3-3, 4-4 फुटाचे पानं. तोपर्यंत किती दिवस झाले होते? 1 वर्ष लागवड करून 1-1.25 वर्ष झाले सर. बर. 1 वर्ष तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवत होती सगळी? म्हणजे सड लागायची सर खाली जो जमिनी उमणी इतकी का अक्षरशः त्यांनी ते शेणखतामुळे- असं बाटल्याने येसून त्याच टाकायची ती उमणी असायची. औषध समजा तरी जात नव्हती ती अशी कशाला. बर बर. पंगत चालू होती त्याची. आणि पूर्ण हे झाड सुकून गेलं तसं. हा 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 हा. असं एकदम आम्हाला पुढे झालं सारखं. हा, म्हणजे डायरेक्ट असं जळून जायचं. जळून जायचं. बर बर. हा हा. मग आम्ही त्याला काय करायचो, कट मारायचो, माती लावायचो. मग ताईने सांगितलं आम्हाला तसं काही करू नका, हाय तसंच राहू द्या, तुम्ही फक्त माती भरा हा. आणि हे असे मग काय केलं? हे आपली औषध टाकून फंगी क्लिनर बर बर. आपलं टाका. आणि आपली एसिडी वैदिकचा जो बेसल डोस भरला तर तेवढ्या अंडर मध्ये हुमणी येतच नाही म्हणे अजिबात. बर. मग तुम्ही केलं ते? हो, ते केलं. बर. मग तुम्ही आता मला सांगितलं की समजा हे जे प्लॉट आहे, या प्लॉटला आता तुम्ही वापरायचं किती वर्ष आहे हे? आता हे दुसरं. दुसरं वर्ष. दुसरं वर्ष आहे वापरायचं. मग 100% वैदिक वापरता का मिक्स करता? 100% सर. आता म्हणजे अजिबात मिक्स नाही मी अजिबात नाही सर. ह्या वर्षी तर काहीच नाही. ह्या वर्षी तर काहीच नाही, म्हणजे मागच्या वर्षी. वर्षी पण नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागं ताईने होता. आम्हाला त्याच्या मागं करायचो आम्ही, पण मग ताईने सांगल्यापासून काहीच नाही. काहीच नाही. सुरुवातीला एसिडी होतं सर, नंतर वैदिक आल्यामुळे ते पूर्ण वैदिक वापरलं आपण एक अच्छा. वर्षापासून. मागच्या वर्षापासून. मग काय बदल वाटला तुम्हाला? किती उत्पन्न काढलं? उत्पन्न सुरुवातीला तर उत्पन्न नव्हतं सर, कारण आपलं वाढच नव्हती. केमिकल मध्ये वाढच नाही. वाढच नव्हती. तर या वर्षी सुरुवातीलाच 4 टन गेला सर. म्हणजे ह्याच वर्षी खरं माल मिळाला हो, तुम्हाला? या वर्षी सर म्हणजे मागच्या वर्षी रिकवर होण्यात गेलं सगळं? रिकवर होण्यात गेलं सर. मला किरकोळ होता ते 2-5 कॅरेट 10 कॅरेट. मागच्या वर्षी किती बेसल डोस टाकले? मागच्या वर्षी म्हणजे शेवटच्या याला दिलं सर आपण धुळ्याला कार्यक्रम होता सर. हो बरोबर. त्यावेळेस डोस भरलेला होता आपण, हम्म. तेव्हापासून चालू केलं सर. मग ते अच्छा, म्हणजे मेन डोस तेव्हा पण सुरुवात हा, झाली हा. मागच्या वर्षापासून. ओके. म्हणजे आता 1 वर्ष झालं, आता होईल, आता अजून झालेलं नाही. नाही. ओके. मग 1 वर्षात किती बेसल डोस झाली आता याला? 4 झाले सर. 4 बेसल डोस झाले. 2 महिन्याला कंटिन्यू डोस किती किलोचं देता तुम्ही आता याला? तो 3-3 किलो. 3 किलो प्रति झाड? हो, कृषी अमृत. हा. आणि 3-3 किलो RNPH. हा. RNPH पूर्ण 1 एकरला. मग आता तुम्ही हे 3-4 बेसल डोस गेले, हो. मग तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पन्न किती मिळालं वर्षभरात? ह्या वर्षी सर मागच्या म्हणजे आतापर्यंत? सुरुवातीला 4 क्विंटल गेला सर, बर. मध्ये 3 क्विंटल, हा. आणि आता मध्ये 4-5 चालूच दिवस राहते चालू कंटिन्यू चालू असतं सर याच्यामध्ये बर, बर. आपलं एसिडी वैदिकमुळे ना थांबलंच नाही? थांबत नाही सर. आता झाडावर पूर्ण टेज मध्ये आहे सर. बर बर नवीन बर. कळी पण निघते, अच्छा. फुलं उमलणारे पण आहे आता 2-4 दिवसांनी. मी तुमच्याकडे ऐकलं साईज खूप होते म्हणे? हो, हो. काल आपले धीरज सर आले होते सर, बर. त्यांनी ती फळ पाहिले सर 900 ग्रॅमच्या वरती होतं सर. सीचं? सीचं व्हरायटी सी सर. हा. आणि फळ देताना जम्बो साईज डायरेक्ट दोन बोट कम्प्लीट. Confuse झाली का ती? प्रत्येक पाकळीमध्ये 2 बोटाचा गॅप. व्हरायटी कन्फ्युज झाली. कन्फ्युज झाले सर. वैदिक खाऊन कन्फ्युज. हा, कितना दे और क्या दे. बर. तुझी साईज सरासरी फार जास्त होत नाही ना होत वजन? नाही, पण आपली वैदिकमुळे झाली. 450-500 पुढे म्हणजे 500 हाईट झाली, म्हणजे सरासरी 350 ते 400. 400. म्हणजे ती तुमची डायरेक्ट 800 वर गेली, म्हणजे डबल झाली जम्बो सारखी. सर तिचं सेटिंग ज्यादा होतं. तिची खासियत काय आहे? दुपती काय आहे ती? दुतच राहा तुम्ही फक्त. देतच राहती. सर नाशिकला ज्यावेळेस मी फळं विकायला गेलो ना सर, हा. तर जगन चव्हाण दादा तिथं आलेले होते बर बर. फळं विकायला हा हा. शेवट. तर त्यांनी पाहिलं सर ते 2 थर दिलेले होते सर. मी फळांचे 2 थर मध्ये 16 किलो माल होता कॅरेट. कारण 3रा थर जर दिला सर मी, हा. तर फळ कॅरेटच्या वरती येत होतं सर.
कॅरेट म्हणजे कॅरेट बसत नव्हतं. म्हणजे कॅरेटमध्ये 2च थर बसायचे. आणि ते 16 किलोचं मोजलं त्यांच्या देखत. ते बोलले म्हणे तुमचं कॅरेट किती किलो होतं म्हणे. जगनदादा बोलले येवल्याचे. जगन दादानी बोलायचं म्हणजे सरला मॅडमचे मिस्टर तिसरा थर दिला असायचा 22 किलोच्या वर सर. अरे बापरे काय माल हा तो उडी मारायला पाहतोय. हो. मालकाकडे जायचंय काय? तर हे म्हणजे मध्यम हे याच्यापेक्षा मोठे राहते जास्त. वा 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 एक नंबर. म्हणजे नाही मेन 15 दिवसानं पुरे लालचट्ट पुरा बाग असा दिसन निसता लाल लाल. हा यांना काय देता का काय? बोलण्याचे हा बोलण्याचे त्यांच्याच हातात तुम्ही खाल्लं का? म्हणजे तेच मालक हे ऊस नाही घेतात हाताला याला. क्या बात आहे क्या बात आहे व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये फळ खाल्लं असेल ना? टेस्ट कशी वाटते? गोड मस्त. एकदम चांगलं आहे ना? मग तुम्ही खाता आणि तुम्हाला आवडतं म्हटल्यावर ग्राहकाला तर आवडतच असेल आवडणार ना? सर. म्हणजे आता पण किती रेव्हेन्यू झाला या वर्षीचा? रेव्हन्यू पैसा पैसा टर्नओव्हर किती झाला असं? तरी 8.5 लाख झाले सर. काय बात करता? लय हळूच बोलायला. लोक ऐकतील ना. हा मागचे पोर ऐकतील येतील नोकरी सोडून. म्हणजे तुमचं माल जरी प्रमाणात निघाला तर वजनदारमुळं मालाचं क्वालिटी वगैरे. Quality. आणि समजा SCT वैदिक नसतं तुम्ही केलं यावर्षी तर अशी परिस्थिती नाही. धुळ्याला नसते आली मिटिंगला दिवाळीच्या हा, नाही अजिबातच नाही. म्हणजे दिवाळी मेळावा खऱ्या अर्थाने आनंद मेळावा झाला तुमचा. आनंद मिळाला. हा हो त्याच्यामुळे एवढी सगळी मैफल जमा झाली. हो सर. हा एवढे सगळे जोडीने माणसं येतं म्हणजे काहीतरी लक्ष्मी तशी नाही येत कधी. लक्ष्मीला लक्ष्मी दिसली तरच येते. तरच आहे तिथे. तुमचं उत्पन्न एकरी किती होणार दरवर्षी आता? दरवर्षी याच्या 6 पटीने वाढत जाणार सर. म्हणजे आता या वर्षी अजून तर चालू आहे. अजून हे flash वर्ष बाकी end सर. होतं आता किती दिवस कळी लागेल? कळी निघताय किती दिवस चालला अजून? हा तरी कळी निघाल अजून महिनाभर कळी एक अंदाजे किती निघाल लक्ष्मीबाई सांगा? आता हा माल आकडा का? सांगणार नाही. हा माल का हा शेवटपर्यंत फ्लश किती निघाल? निघायला पाहिजे 9. याच्यामध्ये फ्लॅश चालूच असतं सर. एसिड एक सरासरी किती जाईल यावेळेस? अजून अजून आता एवढा गेला कधीपासून? जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यामध्ये. अजून पुढे 3 महिने किती जाईल? 2 महिन्यामध्ये अजून 2 हा जो फ्लॅश आहे सर आता तुटाला आलेला फळ होच 3 टनाच्या आसपास आहे. बरं. आणि कळी निघते सर अजून आणि फुलं उमलणार दोन्ही मिळून 6 टन धरला. हो 6 टन 5 टन धरला तर किती होतील पैसे त्याचे? भावाच्या सर 50 धरा. 50 नाही सर. 50 नाही 50 मी कमीच धरतो माझा असतो. त्यांचा माल 100 का हो? 100 जिथं कमी तिथं आम्ही. कुठं जरी गेलं ना सर नाशिकला आणि इथं लोकलला जरी तरी 5 आणि 10 रुपये माल शिल्लक जातो सर. कारण क्वालिटीमध्ये एकदम जातो एक्स्ट्रा जातो. एक्स्ट्रा जातो. सरासरी तुम्हाला किती बाजार भेटले आता इथून माग? नाशिकला गेलो होतो त्यावेळेस 110 भेटला होता. 100 हा आणि नंतर 90 भेटला होता. म्हणजे सरासरी तुम्हाला 100च भेटला. हो म्हणजे आता 100 जरी धरला तरी किती होतील? कसे काय? बरोबर आहे ना? म्हणजे या वर्ष तुमचं किती गेलं? 12-13 वर. मग 10 लाख झाली सरासरी. मग एकरी 10 लाख रुपये. बरं झालं होतं हे ना? म्हणजे मागची कसर काढली सगळी. काढली सर. ओके. खर्च केला. ज्या माणसाला 1 रुपयाला 1 रुपया होतो त्या माणसाला आज समजा 2 लाख खर्च करून जर एवढे होत आहे तर 1 रुपयाला 5 रुपये भेटले की नाही? ज्याला 1 रुपयाला किती मिळत होता? 1 रुपये. पण 1 रुपयाला किती मिळतो आता? 5 रुपये. पण एकच एकरामध्ये लोकांना एवढे 10 लाख जर कमावचे असतील कपाशीमध्ये मकामध्ये किती एकर लावा लागेल? 12 म्हणजे 12 एकराचं उत्पन्न 1 एकर ते बी 1 रुपयाला 5 रुपये. थोडक्यात म्हणजे आता तुमचं जे ड्रॅगनचं पीक आहे तुमच्या दृष्टीने काय झालं? सक्सेस झालं. सक्सेस झालं. जर SCT वैदिक नसतं केलं मागच्या वर्षी धुवायला नसते भेटले तर आता काय असते परिस्थिती? परिस्थिती म्हणजे वाढच नसते सर. आणि तुम्ही सांगा काय असते? वाढच नसती सर. मग काय केलं असतं तुम्ही? बाग काढून टाकला काढून टाकला असता. आणि ती हुमणी झाली तेव्हा तसंच म्हणत होती मी यांना हे काय केलं बा असं रिकामं. सगळे समज हसायचे बा हे तुम्ही झाड हे जातं निघून गावाला पण बाई माणसाला सगळं ऐकावं लागतं. याचं ऐक त्याचं ऐक. बरं बाया काय सोडते नाही फार पदार्थ ऐक ना का? तुझ्या नवऱ्याला काही कळतं का? हा तुला नुसतं आधी पितो. मग तुम्ही कसे टिकले मग? त्यांची थोडीशी मनस्थिती सासरे बुवा ना? हा, मुलीची. बर बर पण मग हे जे आहे ना स्टेबल. ते म्हणजे बोलीच नाही कोणाला. फक्त करीत करीत राहायचं. किती फिरू आग जाग्यावर सारा गाव फिरून येऊ द्या पण आग काय जागेवर हालत त्यांना नाही. त्यांचे भाऊही बोलायचे हा. काय साबर लावली बुवा म्हणजे आणि कसं बोलायचं ते. मग त्यांचं जे ध्येय होतं त्यांचं ध्येय त्यांना कोणाला वाह क्या बात आहे. येस ऐक नाही टाळ्यावाला जोरदार. हा शेतकरी असावा तर आणि निश्चय असावा तर असा दृढ निश्चय यालाच म्हणतात आहे की नाही? कुणी निंदा कुणी वंदा ड्रॅगन पिकून दाखवणे हाच आमचा धंदा.
जे केलं त्यावरती निश्चय केला पाहिजे आणि अढळ राहिलं पाहिजे. किती पण संकट आली ना तरी डगमगलं नाही पाहिजे. यश तुमच्या हातातच आहे का नाही? नक्की सर. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? ओके, काय विचारायचं कोणाला प्रश्न? सर मला एक विचारायचं होतं की सेंद्रियमध्ये आपण हे पोल्ट्रीचं खत टाकावं का? टाकलं तर उत्तर आहे नाही टाकावं. पहिली गोष्ट, पोल्ट्रीचं खत तुम्हाला जवळ येऊन देतं का? नाही वास येतो. ते काय स्वतःच काय सांगतं, जवळ येऊ नका. नको. आग असते सर त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अमोनिया असतो भयंकर, बरोबर आहे ना? जसा वॉशरूममध्ये असतो ना, लॅट्रिनमध्ये असतो ना, कुठे बी जनरल टॉयलेटमध्ये, तसा त्याच्यामध्ये वास असतो बघा. त्याच्यामध्ये तो अमोनियाचा थर राहतो, तो अमोनियावरती येत असतो. त्याच्यामुळे ते वापरायचं नाही. हां, आता शेणखत वापरलंय. शेणखत बी वापरायचं कोणतं? जे मिल्क चार्जर चाललेले गायी त्यांचं वापरायचं. जनरल शेणखत सुद्धा घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं सांगतो. तुम्ही या जमिनीला, पहिली जमीन कशी होती? दगड खडकाळ होती. खाली दगड होता सर. म्हणजे खडवान होतं सगळं, खडवान. दगड सर. खडकाळ बी म्हणणं चुकीचं आहे, खडवान म्हणतो आपण त्याला, खडवान. म्हणजे गोटे गोटे. गोटे सर एकदम. तर पूर्ण मग नव्हता त्याच्यावर तुम्ही काय भरावा टाकला? अजिबात. मातीचं कुठून आणली माती? धरणातून आली. धरणातून. किती याला टाकली तुम्ही माती? जास्त भर इकडे आला. हा, खालच्या प्लॉटला नाही टाकलं सर आपण. हा. जी आहे तशीच ठेवली. हा. हिला टाकले आपण 250 मग काय बदल तुम्हाला वाटला त्याच्यामध्ये? काय त्रास झाला? काय बदल दिसला तुम्हाला? लगेच म्हणजे याचे पाणी जास्त होत नाही. म्हणजे ज्याला माती टाकली नाही त्याला अडचण आली नाही सर त्याला. आणि ज्याला टाकली त्याची कमी का? तुम्ही सांगा. मध्ये काही दूषित कसं असतं लक्षात घ्या. वगैरे तुम्ही माती टाकली, बरोबर आहे की नाही? पण माती नुसती माती नाही ना, पण ती माती कुठून आणली, काय आणली? आता समजा ती धरणातली होती, बरोबर की नाही? तुमच्या आजूबाजूला सगळ्या लोकांचे शेती आहे, त्यात सगळं पाणी धुवून कुठं जातं? धरणामध्ये. तुम्ही सगळे अमृत टाकता आहे ना की केमिकलचे सर्व नाही? हे युरिया नावाचं अमृत टाकता आहे की नाही? नाव सुनूबाईने हाती कतलाचा वाळा आहे की नाही? त्याच्यामध्ये पाणी म्हणायला, ती माती म्हणायला माती आहे, पण त्या मातीमध्ये आजूबाजूचे सगळे रसायनं, फवारणी केलेले रसायनं सगळं एकत्र आलेलं होतं. त्याच्यात त्याला ती टॉक्सिसिटी म्हणतात, रेसिड्यू. तो रेसिड्यू त्या मातीबरोबर काय आला? इथं आला. आता कसं असतं, पाणी ज्यावेळेस उन्हाळ्यात आटतं तेव्हा तो रेसिड्यू कुठं सोडतं? मातीमध्ये, बरोबर आहे ना? मग ते जसं म्हणतं क्षार कसं, मीठ कसं फुटतं, मीठ तसं त्या मातीमध्ये क्षार फुटले. आणि ती माती तुम्ही उचलून आणल्यामुळे ते सगळे क्षार कुठं आले? इथं आले. त्याच्यामुळे तिथं झाडाला काही उमजून देत नव्हते. आता हे जे झाड आहे हे खरं तर हे मातीतलं झाड नाही आहे. याला खडकाळ, दगडाळ, मुरमाड अशी जमीन सगळ्यात एक नंबर. हलकी जमीन. हलकी जमीन, पाण्याचा निचरा करणार. होणारी. आता तुम्हाला काय करायचं या वर्षी लक्षात घ्या. तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल ना, बेड उंच. हा, तर तुम्ही काय करा, मधली माती थोडीशी खंदा आणि हा बेड आहे ना, इथून इकडे एवढ्या जागेमध्ये, इथून ते इथपर्यंत, इथपर्यंत एवढ्या जागेमध्ये बेड काय करायचा? उपसायचा. घ्यायचं सर. हा, याच्यामध्ये फण मारायचा, सारा यंत्राने माती लुटून द्यायची. म्हणजे उंच आणि रुंद. दरवर्षी असं 2 वर्ष करायचं. म्हणजे तुमचा बेड ह्या वर्षी एवढा वरती येईल, त्याच्या पुढच्या वर्षी एवढा वरती येईल. झालं? 1 फुटाचा. याचा फायदा काय होईल? त्याची मुळं वरती येतील. मुळं वरती आली का म्हणजे तुम्हाला याचं उत्पन्न आणखीन जास्त वाढेल. हल्लाशामध्ये. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्याकडची माती सुपीक आहे, ह्याचं काय उदाहरण आहे? ह्याच्याकडे बघा, तिकडे बघा. म्हणजे ते तिकडचे झाडं बघा. समजा आता आपण इथं आता वैदिक वापरतोय, तिथं कोण वैदिक वापरतं? पानं कसे सगळ्यांचे? काळे क्षार सर. पानं कसे? एकदम काळे भोरे. त्याला काळे भोर म्हणतो, बरं की नाही? मग ते काळे क्षार पानं आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब भरपूर आहे. सेंद्रिय कर्ब त्याला जेवढा पाहिजे तेवढा आहे, पण तो तुमच्या इथं नाही आहे. मग तो कुठे? बांधावर आहे. म्हणजे तुम्ही मधल्या जमिनी नासवल्या, बांधाच्या जमिनी जशाच्या तशाच्या अजून बांधावर तुमच्या आजोबा पंजोबाच्या. गांडूळ सापडतात. हा, शेतात म्हणजे आजोबा पंजोबाच्या काळात तुमच्या जमिनी जशा होत्या तशा आता त्या आहेत बांधावर. मध्ये मात्र ही तुमचा प्रताप आहे सगळा, आपली कर्तृत्व. आपल्याला कळलं का तुम्हाला? मग तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये बाहेरून आणून माती टाकायची काही गरज नव्हती. आता हे तुम्हीच मला सांगू राहिले. कशावरून? खालच्या वावरावरून. त्याची वाढ चांगली सर आहे का नाही? आरसा समोर आहे ना. सर आम्हाला माहिती नव्हतं ना पहिले आपल्याला असं बाग लावायचं आहे म्हणून. म्हणजे आम्ही शेती करायचो. अच्छा, अगोदर टाकली होती. हो हो अगोदर टाकली. मला वाटलं बागाकडे टाकली. नाही बाग लावायचं असं डोक्यात असतं सर. तर प्लॉट शेतीसाठी करायचं होतं. बरं, जमीन हलवलीच नसते सर. 2-3 वर्षापासून आपल्याला लावायचं मी द्यायला नाही म्हणायची. आपल्याकडे येतं नाही येत बा, कशाला लावली होती तुम्ही? रिकामे काम करते असं. कशाला रिकामी कामं केली? हो सर. उगाच दिवाळी चांगली आहे तुमच्या आता. मला त्यांनी 2-3 प्लॉट दाखवून आणले. का हो? हे काय आहे? मग जेव्हा मी पाहिले ना मग मला वाटलं बा ते बी काय म्हणतील, पोरीचा फायदा आहे ते काय बरोबर आहे की नाही? मशरूमचं खत टाकलं. नाही, तुम्हाला एक सांगू का? हे बघा, एक लक्षात घ्या. मशरूम खत, शेण खत, आमकं खत, तमकं खत
तुम्हाला काही कमी पडत असेल तर टाका ना. जर SCT मध्ये टाकलं तुम्हाला जर सगळं चांगलं मिळतंय तर टाकायची गरज तुम्हाला का खाजव येते मधून मधून गरज नाही बा असं खरं हा का थोडं रक्त काढलंच पाहिजे बुवा नाही नक्कीच लाल आहे का बुवा काय हिरवं तर नाही झालं. आम्ही नवीन आहे ना, मग त्यातला अनुभव तुम्हाला एक सांगू काय बघा, शेवटी प्रत्येक माणसांमध्ये लगेच व्यक्तिगत काहीतरी वेगळेपणा असतो, बरोबर आहे. तो प्रत्येकजण काहीतरी वेगळा प्रयोग करतो. करू मग. तुम्हाला तो करायचा तुम्ही करून पाहू शकता, पण हे सार्वजनिक सत्य नाही. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्हाला बाकीचं काही टाकण्याची गरज नाही. जर पडली तर मीच अनाउन्समेंट करेल, नाही आता हे आपली ताकद कमी पडते भाऊ हे टाका. पण जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत का करायचं. कारण का ते जे मशरूमचं खत असेल किंवा तुमचं काय बोन मिल असेल किंवा तुमचं अजून काहीतरी असेल त्याचं सोर्स काय आहे. आज शेणखत बाद झालंय की नाही, सगळं बाद झालं की नाही झालंय का चांगलं आहे. त्यांनी काय येतो, पण झालं बुरशी लागते. बुरशी येते, हुमणी येते, रोग येता, किडे, पाणी वरनं कमी पडला का लगेच आग बसती. बघा हे शास्त्रज्ञांचे बाप आहे का नाही, आहे ना अनुभव. यांना वरती बरं का सायंटिस्ट बनवा. सायंटिस्ट यांना किती निरीक्षण करतात, किती ऑब्झर्वेशन आहे. मी विचार नाही करू शकत राव इथे हे म्हणजे एक स्त्री. तुम्ही शिक्षण किती झालं, 9वी. यांना जर कॉलेज शिकवलं असतं तर काय केलं असतं यांनी, सगळे सायंटिस्ट घरी बसवले असते. म्हणजे बरोबर आहे तुमचं निरीक्षण का त्या यांनी काय बसतं, जमिनीला आग बसती. कारण त्याच्यामध्ये काय झाले रसायनांचे, जनावर सगळे युरिया DAPचा चारा खाता ना, खाता का नाही. हा, मग ते शेवटी तुमचं युरिया DAP कुठूनही येऊ, ते कुठूनही जरी आलं तरी ते काय पवित्र थोडी होणार आहे. हॅलो, नाही होणार ना. समजा तुम्ही असं म्हटले की एखादा फार सज्जन माणूस आहे, फार संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्या हातून विष दिलं, ती काय मारणार नाही का. त्याचे गुण बदलू नाही शकणार सर. त्याचा गुण येतो निसर्गाचा, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं फक्त एवढंच आहे तुम्हाला की तुमचा जो मुद्दा आहे की तुम्ही जे शेणखत म्हणता किंवा तुम्ही जे काही कोंबड खत म्हणता किंवा तुम्ही मशरूम खत म्हणता, या खतांमध्ये त्यांची जी शुद्धता आहे, त्यांचे जे काही कस आहे तोच राहिलेला नाही. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं का बाहेरचं काही टाकू नका. ते किती शुद्ध आहे आणि किती पवित्र आहे, त्याच्यामध्ये खरंच काय आहे का कस हे बी आपल्याला माहीत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून विनाकारण पैसे बी घालू नका, वेळ बी घालू नका आणि आजबू नका. या खालचं प्लॉट बघू आपण. इथे भराव नाही केला आणि इकडे भराव केलाय, बरोबर आहे ना. तर मग फरक काय दिसतो, ते पानांची रुंदी दिसते चांगली, फुटवेंची संख्या जास्त आहे, एकसारखी आहे. आणि हा प्लॉट याच्यापेक्षा सिनियर वाटतो, म्हणजे जास्त दिवसाचा वाटतो, वाढ जास्त पण सोबतच लावलेलं आहे, एकत्र लागवड सर. आणि खायला पण सेमच दिलेलं आहे, सारखं सर खाद्य, बरोबर ना. तुमच्या याच्यामध्ये एक गोष्ट मला ऑब्झर्वेशन काय दिसते माहिती का, की याला ह्याची गरज जास्त आहे. कशाची, म्हणजे अजूनही ह्युमस सॉइल चार्जर तुम्ही वापरता ना, तर सॉइल चार्जरचं प्रमाण वाढवा, याला अजून जास्त वाढवा. आणि याच्यामध्ये कृषी अमृत तुम्ही किती टाकता तुम्ही याकडे 3 किलो टाकता ना, 3 किलोचा डोसा. तर कृषी अमृत कमी करा. म्हणजे ह्या प्लॉटला कृषी अमृत कमी करा दोन्हीला, आणि त्याच्यामध्ये RNPAचं प्रमाण वाढवा, SSMचं प्रमाण वाढवा. एवढं का बदल करा. आणि एनर्जी बुस्टर आहे ना आणि सॉइल चार्जर याचं प्रमाण वाढवा. इथे नायट्रोजन लेवल काय आहे, जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कार्बन लेवल बॅलन्स करावं लागेल. त्यात रान तुमचं हलकं आहे आणि त्याच्यामुळे त्याला नायट्रोजन लेवल ऑलरेडी काय होऊन जाते, जास्त होऊन जाते. असं. सर मी पण 400 पोल लावले ड्राय, यांच्या बरोबरच लावले. काही असे पण 200 पोल माझे असे राहून गेले. काय करा, समजा तुमचं एखाद झाड माग राहत आहे ना, याचं कारण 2 कारण असत. याच्या खाली तर टपरा असेल, याच्या खाली दगड सर आहे ना, बरोबर. मग याच्या खाली रूट डेव्हलप व्हायला काही नाही, चान्स नाही. मग त्याला दुसरा पर्याय काय, याला भराव करणे नंबर 1. आणि त्याचा दुसरा अजून पर्याय त्या भरावासोबत त्याला जास्तीत जास्त पोषण देणे एक्स्ट्रा. असं करायचं. असं जर झाड असेल ना ते बघ, ते असं वीक जर असेल, पुढचं एकदम डेव्हलप आहे, हे वीक आहे. म्हणजे जे वीक आहे त्याला खायला काय मिळू राहिलं, कमी. त्याला रूट झोन डेव्हलप होत नाहीये किंवा त्याला पोषण कमी जाते, मग तेवढं करून घ्यायचं असं.